मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकचितत्वता. देव भक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देव देवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. त्वमात्मानं परमेश्वर द्रष्टुमिच्छामि ते रूपमैश्वरं पुरुषोत्तमम्. हे परमेश्वरा भगवंता, याप्रमाणे हे जे मला तू आपल्या स्वरूपाविषयी सांगितलेस ते तुझे ईश्वर स्वरूप पुरुषोत्तम मी डोळ्यांनी पाहू इच्छितो. हा भाग त्याचा आहे. आणि पुढचा भाग जो आहे श्लोकाचा तो म्हणजे तो ते दृश्य मी पाहू शकतो की नाही हे तू ठरव. आता तो दोन्ही, आता या दोन्ही भूमिका एक प्रकारे झालं ते चांगलं झालं, लक्षात येण्याच्या दृष्टीने असं मी म्हणेन. परंतु सगळं कव्हर होईल की नाही मला सांगता येत नाही, तरी बघूयात कसं होतंय ते. हे पुरुषोत्तमा भगवंता, याप्रमाणे हे जे मला तू आपल्या स्वरूपाविषयी सांगितलेस ते तुझे ईश्वर स्वरूप पुरुषोत्तम मी डोळ्यांनी पाहू इच्छितो. आता ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बघू, आणि मग त्याच्यावरती थोडं विश्लेषण म्हणजे कसं आहे माहितीये का, याच्यामध्ये तुम्ही त्या भूमिकेत शिरा, ते तुमचं तुम्हाला कळायला लागेल. असं मी जे सांगतोय तुम्हाला प्रत्येक वेळेला त्याची कारण ती आहेत की हे परमेश्वरा, आता आपण ज्ञानेश्वर काय म्हणतात ते पाहत नाही, डायरेक्ट कृष्णाच्या तोंडातले शब्द आणि अर्जुनाच्या तोंडातले शब्द आणि समोर कृष्ण आहे. एवढं मोठं भयंकर तत्व परब्रह्म आपल्या समोर आहे. आणि त्यांनी आपल्याला हे जे मला तू आपल्या स्वरूपाविषयी सांगितलेस, म्हणजे 11व्या अध्यायापर्यंत त्यांनी त्याच्या 10व्या अध्यायापर्यंत विभूती योगापर्यंत त्यांनी त्याच्या सर्व स्वरूपाविषयीच्या बॅकग्राऊंड सांगितलेले लक्षात घ्या. आणि स्वरूपामध्ये जे दिसत आहे ते कसं दिसत आहे त्याला, की एका बाजूने काळ चाललेला आहे आणि त्या काळाच्या अभिव्यक्तीमध्ये निर्मिती होती आहे. त्या निर्मितीला थोडस सृजनत्वाच्याही जाणीवा आलेल्या आहेत आणि ती लय पण पावती आहे. आणि हे जे सर्व मायेचं स्वरूप आहे ते ईश्वरापासून निर्माण झालेलं आहे आणि त्याच्या प्रत्येक जीवाच्या अंतरंगामध्ये तो परत लपून बसलेला आहे. लक्षात घ्या. आता तो लपून बसलेला मला कळत नाहीये पण जाणवतो आहे. म्हणून ससंवेद्यता हा जो पहिला शब्द ज्ञानेश्वरीतला आहे हा फार महत्वाचा शब्द आहे, लक्षात घ्या. कारण हे सगळं ससंवेद्यच करायचंय. त्यामुळे हा जो भाग त्याच्यातला येतो आहे आणि तो परमेश्वर कसा अनंत आहे, पण त्या अनंताचं हे सर्व शांत प्रतिबिंब काळाच्या आणि नियतीच्या सृष्टी स्वरूपामध्ये त्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. बघा आहे की नाही. आणि असं त्यांनी सर्व मला सांगितलं आहे हो. आणि तो मला हे सर्व त्याचं स्वरूप उलगडून सांगितलं आहे आणि तरी मी त्याला म्हणतोय की मला तुझं स्वरूप कळत नाही, मूळ रूप दाखव. बघा कसा प्रश्न आहे. या प्रश्नाची जाणीव फार वेगळ्या स्वरूपामध्ये आपण समजून घेतली पाहिजे. त्यामुळे या भूमिकेमध्ये तेव्हा तो बघतोय. म्हणून हे परमेश्वरा भगवंता, याप्रमाणे हे जे मला तू आपल्या स्वरूपाविषयी सांगितलेस
आणि त्यांनी स्वरूप काय सांगितलं आहे की मी अनंत आहे आणि त्या अनंताच्या माझ्या स्वरूपामध्ये कुठतरी एका अंगावरती हे माझं प्रतिबिंब पडलंय असं पण आहे. आणि ती जी सृष्टीचा कालावरती आधारित असणारं जे प्रतिबिंब आहे ते कायम नाश पावणार आहे, भ्रमात्मक आहे, म्हणून ते प्रतिबिंब म्हटलंय. ते सत्य स्वरूप नाहीये ते त्याचं प्रतिबिंब आहे, म्हणून त्याला प्रतिबिंब हा उपमा दिला जाते. त्याची कारण ती आहे. आणि त्यामुळे तुझं मूळ स्वरूप परत कुठेतरी अजून मला समजतच नाहीये अशा काहीतरी मानसिकतेमध्ये अर्जुन आहे. आणि हे तू म्हणून तुझं खरं अनंत स्वरूप काय आहे ते दाखव. कसा वेगळा प्रश्न आला की नाही एकदम समोर. कारण तुझी जी आम्ही रूप पाहतो आहोत प्रकृतीतली ती एक तर अशी आहेत की तू सर्व देवदेवतांना निर्माण केलेला आहेस आणि त्या देवता स्वरूप सुद्धा तमाच्या जाणीवेतून जेव्हा ती प्रकृती माता कार्याला जाते तेव्हा मला विश्वास वाटतो कुठतरी की ही माता सर्व चांगल्या लोकांचा उद्धार करू शकते आणि वाईटांना पण कशी मारू शकते हे तू दाखवतोयस त्या काली मातेच्या स्वरूपातनं. दाखवतोय ना. हे स्वरूप असं भयंकर काय आहे काली मातेचं. ती सरस्वतीचं स्वरूप वेगळ्या स्वरूपातलंय आणि परत त्या आपल्या महालक्ष्मीचं स्वरूप वेगळ्या स्वरूपातलं आहे. बरोबर. म्हणजे ही स्वरूप कुठतरी आम्हाला आधार देणारी आहे. कारण ती जेव्हा कालीच्या स्वरूपामधनं जेव्हा विध्वंस स्वरूप करत असते ती शक्ती ही तुझी शक्ती आहे. तेव्हा त्या विध्वंसाच्या जाणीवा कुठेतरी मला माझ्या भक्तीला साथ देणाऱ्या ठरतात जरी ती भयंकर स्वरूप असली तरी. कारण तिच्या नजरेमध्ये दुष्ट लोकच फक्त असतात. म्हणून विश्वरूपाला घाबरण्यासारखं काही नाहीये जर आपण चांगले असू तर. असाही एक भाव त्याच्यातनं आपण समजून घ्यायला हरकत नाहीये. सुंदर आहे ना. वेगळ्या प्रकारचं जरा जाणीव एकदम जातात या. म्हणून मग बोलिला तो किरीटी म्हणे तुम्ही केली जे गोठी त्या प्रतीतीची दिठी निवाली माझी. त्यावर अर्जुन बोलला. अर्जुन म्हणतो देवा तुम्ही आपल्या परमेश्वर स्वरूपाविषयी जे निरूपण केले त्या योगे आता माझ्या बौद्धिक अनुभव दृष्टीचे समाधान झाले. बौद्धिक अनुभव दृष्टीचे समाधान झाले आहे. लक्षात घ्या. म्हणजे परमेश्वराच्या या स्वरूपातून बौद्धिक अनुभूतीला किती महत्व आलं आहे ना. म्हणून ज्ञानाला महत्व काय आहे असं म्हटलं जातं. कारण ही बुद्धी जेव्हा त्याच्यामध्ये आली तयार झाली हे ज्ञान जेव्हा त्याला सगळं दिल्या गेलं त्यामुळे त्या ज्ञानाधिष्ठित जाणीवेतून तो समर्पित झाला, कृष्णाच्या पाया पडला. कारण त्याला ते स्वरूप समजलं. म्हणून भक्ती जी निर्माण झालेली आहे येथून पुढची ही भक्ती त्या बुद्धीच्या ज्ञानाच्या जाणीवेतून तयार झालेली. लक्षात घ्या. म्हणून तो इतके आडेवेडे घेतोय की तुम्ही तर सरांनी तर सर्व सांगितलंय, वर्गामध्ये एक्सप्लेन केलंय, मलाही कळलेलं आहे, पण तरी अजून कुठेतरी सरांनी एक त्यांच्या ज्ञानाचा हातचा बाजूला ठेवलेलाच आहे. आणि मग तो विद्यार्थी त्या गुरुजींना भिदभिद जे प्रश्न विचारतो ती जाणीव आहे याच्यामध्ये. असाही प्रकार एक समजण्यासाठी म्हणून या तुम्ही आपल्या परमेश्वर स्वरूपाविषयी जे निरूपण केले त्या योगे आता माझ्या बौद्धिक अनुभव दृष्टीचे समाधान झाले. आता जयाचे नि संकल्पे हे लोक परंपरा होय हारपे जया ठाया ते आपण पे मी ऐसे म्हणसी. आता ज्याच्या संकल्पाने ही सृष्टी परंपरा होते व लय पावते, बघा आलं ते, व ज्या स्वरूपाला
ते स्वतः मी आहे असे म्हणतोस बर का. आणि पुढचा घेऊ वाटल्यास, ते मुदल रूप तुझे जेथून ये द्विभुजे हन चतुर्भुजे सूर्य कार्याचे व्याजे घेवो घेवो येसी. म्हणून आता ज्याच्या संकल्पाने ही सृष्टी परंपरा होते व लय पावते व ज्या स्वरूपाला ते स्वतः मी आहे असे म्हणतोस, जेथून तू द्विभुज किंवा चतुर्भुज रूप धारण करून देवादिकांचे कार्य करण्याकरता वारंवार जगात प्रकट होतोस, ते तुझे मूळचे रूप, ते तू दाखव असं म्हणतोय की जेथून. म्हणून मी जे म्हटलं तुम्हाला की जिथून ही संपूर्ण सृष्टी निर्माण झाली, जिथून हे सर्व देवदेवता ब्रह्मा विष्णू महेश सत्व रज तम, त्यानंतर ही सर्व पंचमहाभूत, ही अष्टदा प्रकृतीची सूक्ष्मात्म तयार होणारी जाणीव, आणि मग पुढे ती क्षोभ पावणारी गुणक्षोभिणी माया, आणि त्या मायेच्या पटलामधनं चित स्वरूपामध्ये ईश्वराचे अंश तयार होणार, आणि ते अंश प्रकृती मायेच्या भोवती, तो स्वतः भोवती ती प्रकृती तयार करणार, आणि आतमध्ये तो समाधीस्थ होऊन बसणार. बघा, ही सगळी प्रक्रिया आहे. आणि मग जे सर्व निर्मिती होती आहे, तरीही ती निर्मिती फक्त प्रकृतीची होती, लक्षात घ्या. आणि ती प्रकृती नवीन निर्माण होते, ती प्रकृती जीवन जगते, सृजन होतं तिचं, आणि तीच प्रकृती लय पावते. आणि आत्मतत्व जे आहे ते कायम अनंताच्या जाणीवेत सतत राहतं, अशी ही प्रकृती शांत आहे, लक्षात घ्या. म्हणून परब्रह्म हे काळाच्या अधीन नाहीये, परंतु जीवात्मा हा शांत आहे, आणि तो कालावरतीच अवलंबून आहे. कारण तो कधी ना कधीतरी तो जीवात्मा या प्रकृतीच्या नियमाप्रमाणे हा लुप्त होणारच आहे. म्हणून त्या जीवात्म्याला जेवढा लवकर आपण आपल्या आतमध्ये प्रलय साधून त्या आत्म्याच्या जाणीवेत नेऊ, तेवढे आपण लवकर ईश्वराला जाऊन बिलगणार आहोत, असं नसून ईश्वरमय होणार आहोत. ही ती जाणीव असं ते सगळं स्वरूप आहे बघा. त्यामुळे ही स्वरूपाची जाणीव, जेथून तू द्विभुज किंवा चतुर्भुज रूप धारण करून, म्हणून आता योगी अरविंदांच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा हा विषय खूप छान होतो की विश्वातीत जाणीव आहे, आणि तो विश्वातीत अबोध मनाच्या जाणीवेतून जेव्हा प्राकट्य साधतो, तो वरून खाली येतोय बघा. त्यामुळे त्याची जी मानसिकता आहे ती अबोध मनाची विज्ञानमय पुरुषाची जाणीव आहे, लक्षात घ्या. त्यामुळे त्याचं कार्य, मानसिकतेमधनं घडणारं सर्व कार्य जे आहे हे आधिमानसामध्ये चालतंय, आणि सर्व जीव निर्माण होत आहेत कुठून? अचेतनाच्या पृष्ठावरून. प्राणाच्या निर्मिती होतात, आणि त्या अचेतनाच्या पृष्ठातून प्राण निर्मिती होऊन 84 लक्ष योनींची निर्मिती होते. म्हणजे हा क्रम अचेतनापर्यंत जातो, म्हणजे अज्ञानापर्यंत घुसतो. म्हणून त्याला अधो मानसिकता म्हटलेलं आहे. इतक्या अधो मानसिकतेपर्यंत की एवढा भ्रम निर्माण होतो आहे की त्या भ्रमात्मक जाणीवेतून त्या आत्मा जो आहे तो स्वतःच प्राकट्य अज्ञानाच्या स्वरूपातच करत राहतो. असं स्वरूप आहे आपल्या आतमध्ये आहे ना. पण आपण निर्माण कुठनं झालेलो?
प्रकृतीतनं निर्मिती आहे आपली, आणि ईश्वराची अवतार निर्मिती जी आहे ती प्रकृतीतलीच आहे, परंतु ती मानसिकता जी आहे त्याची ती अज्ञानाच्या जाणीवेतनं नसून ती अतिचेतनेच्या अति मानसिकतेतनं तयार झालेली मानसिकता आहे, म्हणून त्याला अबोध रूप अबोध मनाच्या जाणीवेतनं आलेल्या आहे ना. मी ते चित्र डोळ्यासमोर आणा म्हणजे तुमच्या सगळं लक्षात येईल कसे पॅरामीटर्स फिरतायत सगळे ते, आहे की नाही. म्हणजे विशेषतः रामगडच्या याच्यातले तुम्ही जर आठवलं तर तुम्हाला ते पूर्ण समजून जाईल काय भानगडायची सर्व. आणि हे खूप म्हणजे जसंच्या तसं मॅच होतं सगळीकडे, लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरीलाही मॅच होतच, दासबोधालाही मॅचच होतं सगळं. म्हणून या भूमिकेतनं जेव्हा तो म्हणतो की तू द्विभुज किंवा चतुर्भुज रूप धारण केलंय, म्हणजे विष्णूचं रूप आता कृष्णाने चतुर्भुज रूप धारण केलेलं होतं, आहे की नाही. त्याच्या अवताराच्या कार्यात रामाने द्विभुजाचं रूप धारण केलेलं आहे. अशा प्रकारे कारण रामाची अतिमानसिक जाणीव अजून अबोध मनाच्या म्हणजे अधिमानसेच्या अजून खालच्या पातळीत आलेली आहे, म्हणून त्याला शून्याच्या जाणीवेपर्यंत तो येऊन पोहोचतोय. आणि कृष्ण हा कायम निशून्य अवस्थेमध्ये होता, लक्षात ठेवा. म्हणून तो कायम योग स्थितीमध्येच होता. त्यांनी त्याचं परब्रह्माच्या जाणीवा कधीच सोडल्या नाहीत. त्याला माहिती होतं काय घडणार आहे, काय घडवायचं आहे आणि कसं जायचं आहे. त्याला कुठलीच गोष्ट अनभिज्ञ अशी नव्हती, कारण त्यानेच ती तयार केलेली होती. त्याच्याच आधिपत्याखाली सर्व सृष्टी कायम स्वरूपी नांदत असते. तोच त्याचा मूलधार आहे अशी त्याची जाणीव आहे. म्हणून त्याचं विज्ञानमय आणि विज्ञानमय स्वरूप हे अत्यंत स्टडी करण्यासारखे, आणि ते प्रत्येक याच्यातनं दिसतं बघा आपल्याला. म्हणून त्याला तत्वज्ञान सांगण्यासाठी थांब जरा अगोदर वाचून येतो वेद उपनिषद आणि मग सांगतो, तर असं नाही करावं लागलेलं आहे की नाही. आपल्याला कसं ज्ञानेश्वरी आज चला थोडं तरी बघून घेऊ, आहे की नाही, असा आपला भाग आहे. केवढा फरक आहे ना, हा जमीन आसमानाचा फरक पडतो, आहे की नाही. पण तरी त्याला समजण्यासाठी परत एवढी डोकेदुखी करावी लागते, परत तो पूर्ण समजलाय की नाही हे कळतच नाहीये. म्हणून तुझं खरं स्वरूप दाखव असं म्हणता येते. खूप वेगळी भक्ती आहे ही, लक्षात. म्हणून जेथून ते वारंवार प्रगट होतोस ते तुझे मूळचे रूप निजधाम अनंत स्वरूपामधलं हरिसंकल्पना जिथं तयार होते ते हरीचं धाम मला तू दाखव, असं तो म्हणतोय बरं का. पै जळशयनाची अवगणिया का मत्स्य कूर्म इया मिरवणिया खेळ सरलिया तू गुणिया साठवसी जेथ क्षीराब्धीतील जलावर शयन करणारे सोंग असो. त्यांनी शब्द आता भाषांतर करताना ते याच्याप्रमाणे केलेले आहेत, म्हणून त्याला आपल्याला वाटेल सोंग असं कसं म्हटलं त्यांना. क्षीराब्धीतील जलावर शयन करणारे सोंग असो किंवा मत्स्य कूर्म इत्यादी रूपाने मिरवणे असो, हे खेळ करणाऱ्या गारुड्या, हे तुझे खेळ संपले की ही तुझी रूपे ज्या ठिकाणी साठवली जातात ते तुझे मूळचे रूप दाखव. पण जिथं अवतार तयार होतात, लक्षात आलं, हे तू मला दाखव असं म्हणता येते. उपनिषदे जे गाती योगिये हृदयी रिगोनी पाहती जया ते सनकाधिक आहाती पोटाळूनिया. उपनिषदे ज्याचे वर्णन करतात, योगी लोक अंतर्मुख दृष्टी करून जे पाहतात आणि सनकाधिक ज्या स्वरूपाला नेहमी मिठी मारून आहेत. हे जे तुझं रूप आहे की उपनिषद ज्याचं वर्णन करत आलेली आहेत, कारण वेद उपनिषदांमधनं फक्त ईश्वराचं अध्यात्मच फक्त सांगितलेलं आहे, लक्षात आलं. आत्म्याचंच वर्णन आणि आत्म्याला विश्वात्म्याशी, विश्वात्म्याला परमात्म्याशी कसं जोडायचं हे जे आत्मिक वर्णन आहे ते अध्यात्म आहे, लक्षात ठेवा. व योगी लोक अंतर्मुख दृष्टी करून जे पाहतात,
म्हणून योगी लोक अंतर्मुख दृष्टी करून काय पाहायचं आहे, तर त्याचं हे सगळं स्वरूप बघायचं आहे, लक्षात ठेवा. नंतर अंतर्मुख दृष्टी करून बघायचं काय, आपण बघतो ते कुठेतरी आकाश बघा म्हणून सांगितलं, कुठेतरी निळं दिसतं, जांभळं दिसतं, कुठेतरी असं एवढंच पाहतो, बरोबर आहे. परंतु या बौद्धिक जाणीवा का श्रेष्ठ मानलेल्या आहे, का ही बुद्धीने समजून घ्यायचं आहे, त्याचं कारणच ते आहे. कारण त्याच्यानंतर जो भाव तयार होतो आहे, त्या भावात्मक जाणीवा मी त्याचाच आहे, हे भाव कसा तयार होणार आपला. आणि सतत आपल्याला कळलं पाहिजे ना की अरे मी आत बसलोय आणि हे शेवटी माझ्या बुद्धी प्रकृतीचं सगळं वेटवलं आहे, हा हात माझा, हे शरीर, रक्त काय जे आहे ते पंचमहाभूतातनं बनलेलं आहे, हा सतत विचार ठेवावाच लागेल ना. कारण मी सतत आतापर्यंत गेले 50 वर्ष जर हेच मानत आलेलो आहे की शरीर म्हणजे मी आहे, डोळे माझे आहेत, कान माझे आहेत, मी बोलतो आहे, हे सगळं माझंच आहे, असंच जर मानत आलं आहे, तर हा परिणाम घालवण्यासाठी कुठं ना कुठेतरी बौद्धिक जाणीवा अशा प्रकारे प्रगल्भ करावा. कारण हा बुद्धीवरती झालेला संस्कार आहे ना, आपल्या लहानपणापासून बहिर्मुखतेतनं आलेला संस्कार आहे. मग कारण दुसऱ्यामध्ये सुद्धा परमेश्वर आहे हे अजून पुढची स्टेपच आहे. पण सायमल्टेनियसली माझ्यातला परमेश्वर आहे हे मला जसं जसं कळायला लागतं, तसं तसं दुसऱ्यात सुद्धा परमेश्वर आहे हे पण कळायला लागतं. म्हणून आत्मज्ञान जेव्हा होतं तेव्हा हळूहळू सर्वं खलुइदं ब्रह्म हेही समजायला लागतं. असं ती भूमिका चालत राहते. म्हणून सनकादिक ज्या स्वरूपाला नेहमी मिठी मारून आहेत, म्हणून या निर्गुण स्वरूपाला सनत, सनातन, सनंदन आणि सनत कुमार हे जे ऋषी आहेत, ज्यांचा थोडा भाग आपण मागच्या वेळा पाहिला की त्यांनी ते याचा वराह अवतार घेऊन का आला आणि त्यांनी त्याला कसं मारलं वगैरे, ते ऋषी हे त्यालाच मिठी मारून का बसलेले आहेत, त्या निर्गुण स्वरूपाला. त्याचं कारण ते आहे ऐसे अगाध जे तुझे विश्वरूप कानी ऐकिते, ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा. असे अतर्क जे तुझे विश्वरूप नुसते कानाने ऐकतो आहे, नुसते कानाने ऐकतोय मी, हे तुझं स्वरूप आहे, हे तुझं आहे असं आहे. कारण ते कानाने बुद्धीच वाढली आहे त्याची, लक्षात घ्या. अजून त्या अनुभवाच्या भूमिकेत येत नाहीये अर्जुन, त्याला ते अजून ते म्हणजे तो इतका सगुणात आहे, कारण प्रत्यक्ष कृष्ण समोर दिसतोय ना. म्हणून त्याला निर्गुणात जाण्यासाठी ते त्याला निर्गुणाच्या जाणीवेत नेऊन तूच ब्रह्म कसा आहेस हे पटवून सर्व विश्व कशा प्रकारे चालतं हे दाखवून मग परत त्याला खालती आणून आता युद्ध कर, असा कर्मयोग आहे बघा. म्हणून या कर्मयोगाच्या जाणीवा बुद्धिनिष्ठ पण आहेत, ज्ञानयुक्त पण आहेत आणि भक्तियुक्त पण आहेत. कारण ती जेव्हा संहाराची जाणीव आहे, त्या संहाराच्या जाणीवेमध्ये पण परम प्रेम स्वरूपच आहे, लक्षात घ्या. परंतु तिथं जो त्याला लढायचा आहे, कारण कृष्णाने अगोदर ज्यांना मारलेलं आहे त्यांना मोक्षगती द्यायची होती त्यांना, कारण त्यांची पाप भरलेली होती, म्हणून त्यांना डायरेक्ट मोक्ष द्यायचा होता. पण लढाईच्या वेळेला त्यांनी तसं केलं नाही ना, तरी शस्त्रकरी म्हणाला अर्जुनाला मारायला सांगितलं. कारण अर्जुन हा आपण खालच्या स्तरावरनी वरती आलेला महामानव आहे, लक्षात ठेवा, म्हणजे आपल्यासारखा. आणि समोर असणारे सुद्धा तशाच प्रकारचे मानव वंशज आहेत की जे प्रारब्ध संचित आणि क्रियामानात आलेले आहेत. म्हणून महामानवानी त्यांना मारणं हे त्याच्यामधलं, आणि तोही क्षत्रिय वृत्तीचा, त्याच्या धर्माला जागरण करणारा, सत्य धर्माच्या स्थापनेसाठी मारणारा.
असा तो महामानव आहे म्हणून त्याला मारून त्याच्यातर्फे मारलं. नाही तर कृष्णाने जर सुदर्शन सोडलं असतं तर सगळेच प्रारब्ध संचित आणि क्रियमाणाच्या बाहेर निघून गेले असते. लक्षात कसा फरक आहे ना, हा फरक समजून घेतला पाहिजे कुठेतरी. आणि त्यासाठी म्हणून त्यांनी अर्जुनाला एवढ्या वरच्या स्टेजवरती आणलेलं आहे. लक्षात घ्या, ही भूमिका आहे त्याची. म्हणून तो त्याला सर्व प्रकारे ज्ञानाच्या जाणीवेपर्यंत नेऊन पोचता करतोय. देवे फेडून या साकड, लोभे पुसली जरी चाड, तरी हेची एकी वाड अतिजी मज. असे अतर्क जे तुझे विश्वरूप नुसते कानाने ऐकतो ते डोळ्यांनी पाहण्याकरता मी फार उतावीळ झालो आहे. देवांनी माझ्या मनातील संकोच नाहीसा करून का इच्छा आहे ती सांग असे मोठ्या प्रेमाने विचारले. म्हणून सांगतो की माझ्या मनात हीच एक भारी इच्छा आहे. हीच एक इच्छा माझ्या मनात भरून आहे की तुम्ही मला विश्वरूप दर्शन दाखवावं. तुझे विश्वरूप आगवे माझी दिठीसी गोचर होवावे. ऐसी थोर आस जीवे बांधोनी आहे. तुझे संपूर्ण विश्वरूप माझ्या दृष्टीस दिसावे अशी तीव्र इच्छा मी मनात धरून आहे. लक्षात घ्या. म्हणून विश्वरूप आणि जगत स्वरूप या दोन ह्याच्यात पण फरक आहे. लक्षात ठेवा, त्यांनी जगाचं स्वरूप दाखवा असं म्हटलेलं नाहीये. जग एक मर्यादित ब्रह्मांड आहे. लक्षात घ्या, अनंत कोटी ब्रह्मांड जग आहे आणि तो त्या ब्रह्मांडाच्याही पलीकडे अनंत जाणीवेतला विश्वस्वरूप आहे. म्हणून विश्वरूप दर्शन वेगळं आणि जगत स्वरूप वेगळं. लक्षात घ्या, तो जगताचा आधार आहे पण त्याचं स्वतःच दर्शन त्या जगताच्याही पलीकडचं आहे. ते विश्वरूप दर्शन. लक्षात, दोन शाब्दिक असेल फरक नाही असं नाही. शाब्दिक फरक म्हणजे तो भौतिकतेतला पण तसा फरक आहे त्याच्यात, असं मला म्हणायचंय त्या भूमिकेतनं. तर इथे आपण आता थांबूयात. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज.